ओ मालकीणबाई, विरहाची मजा घ्या. हा, आत्ताच जाऊन मी तुला पत्र लिहितो. आत्ता लगेच, राईट नाव. ओके. आय लव्ह यू. ऑफकोर्स आय डू. आय लव्ह यू. ऑलराइट. बाय. मिसेस बेदींचा फोन होता. हो हो, श्यामलीविषयी विचारत होती. चला, चांगलंच झालं. दुपारीच तुम्ही म्हणाला होतात की आज जांबियावरून फोन नक्की येणार. हो, तिने सगळ्यांसाठी रिगार्ड्स पाठवलेत. थँक्स. एकदा आपला निर्णय पक्का झाला तर मिसेस बेदींसोबत सुद्धा भेट होऊनच जाईल. ऑफकोर्स. वेल, इट्स बीन क्वाईट अ हेक्टिक डे. तुम्ही थकला असाल. तुमच्या मिसेसलाही वाटत असेल की तुमचा पूर्ण दिवस वाया घालवला मी. बेदी साहेब, जर आपण एकत्र काम करण्याचा निर्णय घेतलेलाच आहे तर माझा दिवस काय किंवा तुमचा दिवस काय. गुड नाईट. बसा बसा. तुमच्याशी काही महत्वाचं बोलायचं आहे. तुम्ही तर अशा गोळा होऊन बसल्यात जसं मी कोणी जल्लाद आहे. काल रात्री सुद्धा त्या पाहुण्यांसमोर तुम्ही अशाच बसलेल्या होतात जसं काय मी तुम्हाला एखाद्या पिंजऱ्यामध्ये बांधून ठेवलंय. अहो ते काल काल रात्री माझी तब्येत बरी नव्हती. आता हे कोणाला कसं कळणार? ज्या पाहुण्यांनी तुम्हाला पहिल्यांदा असं मलूल झालेलं पाहिलं असेल त्यांना काय वाटलं असेल? आज गौतम साहेबाच्या बोलण्यावरून मला असं जाणवलं की त्यांना वाटतंय की त्यांचं इथं येणं तुम्हाला आवडलेलं नाहीये. अहो पण मी असं काहीच बोलले नाही ना. माहीत नाही त्यांनी असा का अंदाज लावलाय. म्हणत होते की नीलसाठी त्यांना शामलीचं स्थळ पसंत आहे, पण मिसेस प्रकाशनं सुद्धा हे नातं मान्य असायला हवं ना. जर काल तुम्ही त्यांच्याशी मोकळेपणाने बोलला असतात तर त्यांना असं वाटलंच नसतं. तुम्हाला या अशा नाजूक गोष्टी कधी कळणार? अहो मी काय बोलणार पण. तुम्ही तर होता तिथे. श्यामली पण होती की. तुम्ही दोघं तर बोलत होतात. मी काय बोलणार? आणि परत ते माझं मत का विचारतायत? माझं मत तुमच्या मतापेक्षा वेगळं कसं असेल? हेच तर मी त्यांना म्हणालो, पण त्यांनी ऐकलं नाही. खरं तर ते वेस्टर्न सोसायटीमध्ये राहतात आणि आपलं नातं त्यांना कळत नाही. आपल्याकडे तर बाईला घराची शोभा मानतात, जिने व्यवसाय आणि देण्याघेण्याच्या व्यवहारात पडायलाच नाही पाहिजे. तसं मला नाही वाटत की ते डिरेक्टली तुम्हाला येऊन विचारतील. तरी मी तुम्हाला हे सांगून ठेवलंय की या बाबतीत माझं मत काय आहे. हो, मला ते कळलंय. आणि हो, ते श्यामलीला मात्र नक्कीच विचारतील. तेव्हा तिला सांगून ठेवा की ती त्यांच्याशी मूर्खासारखा बोलणार नाही. ही गोष्ट तुम्ही स्वतः श्यामलीला सांगितली तर बरं होईल. का? आता ही कामं सुद्धा मलाच करावी लागतील? तुम्हाला जे सांगतोय तुम्हाला तसंच करायला हवं. जर तिला काही अडचण असेल तर मी तिच्याशी बोलून घेईल. हो. ही गोष्ट फक्त श्यामलीच्या लग्नाची नाहीये. त्यापेक्षाही महत्वाचं आहे की गौतम साहेबांच्या मदतीने माझं खूप जुनं स्वप्न पूर्ण होणार आहे. इथे एक 5 स्टार टुरिस्ट कॉम्प्लेक्स बनवायचं स्वप्न. यामुळेच गौतम साहेबांना कुठल्याही प्रकारची तक्रार करण्याची संधी मिळायला नको. अजिबात नाही मिळणार. तर मग मी हे त्यांना सांगून टाकतो की मायलेकींना हे नातं मान्य आहे, म्हणजे ते आपल्या मुलाला लवकर बोलून घेतील. जसं तुम्हाला योग्य वाटेल. हे तर आपलं नशीब चांगलं आहे की आपल्याला इतकं श्रीमंत घराणं मिळतंय. नाहीतर लेकींसाठी आपल्या बरोबरीचं लोक शोधता शोधता संपूर्ण आयुष्य निघून जातं. चला, मी येतो. मी सोनालीला तुमच्या बेडपाशी हॉट वॉटर बॉटल ठेवायला सांगितली होती. तेवढं बघता. तुम्ही बसा, मी बघून घेईन. बसा. बघा, तुमची ही लाज मर्यादा जी आहे ना ती आपल्या जागेवर योग्य आहे, पण गौतम साहेबांसमोर इतकं दबलेलं राहू नका की ते या गोष्टींचा काहीतरी गैरअर्थ काढतील.
गुड नाईट. जो निशान थे मेरे प्यार के मिटे आंसुओं की धार से जो निशान थे मेरे प्यार के मिटे आंसुओं की धार से ये जख्म है अजीब सा कैसे मगर दवा करूं गुजरे हुए एहसास का है दिल बता अब क्या करूं लम्हे कहीं जो खो गए कैसे उन्हें रुसवा करूं कैसे उन्हें रुसवा करूं गुजरे हुए एहसास का है दिल बता अब क्या लहानपणापासून हा माझा खेळ आहे हे बघण्यासाठी की कोणत्या खिडकीतून कोणता डोंगर आणि कोणती दरी दिसते आणि ही जागा कोणत्याच खिडकीतून दिसत नाही, कळलं?